नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत शोभा डे यांच्या वक्तव्यावरती. शोभा डे यांनी मराठी सिनेमा प्राईम टाईममध्ये प्रदर्शित करण्यावरून जे वक्तव्य केलेलं आहे त्याचा आपण आज वेध घेणार आहोत. नेमकं त्यांना काय म्हणायचं आहे, त्यामागची काय मानसिकता आहे हे सुद्धा आपण समजून घेणार आहोत. आपण त्यानिमित्ताने प्रश्न उपस्थित केलेत. शोभा डेंवर हक्कभंग आणण्याचा शिवसेनेचा प्रयत्न योग्य आहे का, हा प्रश्न आपण विचारणार आहोत. आपल्याला मराठी चित्रपटांना भेडसावणारे प्रश्न शोभा डे यांच्या समजण्याच्या पलीकडचे आहेत का, हे सुद्धा खरं तर समजून घ्यावं लागणार आहे. कारण शोभा डेंना कदाचित हे प्रश्न समजलेच नसावेत असा सुद्धा एक ग्रह आहे आणि त्यामुळे त्याचाही आपण वेध घेणार आहोत. मराठी चित्रपटांचं वाढतं प्रस्थ बॉलिवूडला खूपत आहे का, हे सुद्धा आपण खरं तर विचारणार आहोत. कारण अर्थातच असं काय घडतंय की मराठी चित्रपटाच्या संदर्भात एक अशी मागणी झाल्यानंतर प्रचंड गदारोळ होतो आणि या गदारोळाच्या पार्श्वभूमीवरती खास करून अगदी जी वेगवेगळी माध्यमं आहेत आणि नॅशनल जी माध्यमं आहेत, राष्ट्रीय पातळीवरची माध्यमं आहेत, त्यांनी सुद्धा कुठलाही विषय समजून न घेता एक प्रकारची आगपाखड मराठी ह्या विषयाच्या नुसार समोर केलेली आहे. एकूण या प्रश्नावरती आपल्यासोबत मान्यवर असणार आहेत. प्रताप सरनाईक शिवसेनेचे आमदार आपल्यासोबत आहेत, ज्यांनी हक्कभंग दाखल केलेला आहे शोभा डे यांच्या विरोधात. ओम राऊत आपल्यासोबत आहेत, स्टुडिओमध्ये निर्माता दिग्दर्शक, ज्यांनी आत्ताच लोकमान्य सारखा एक सुंदर चित्रपट आपल्या समोर आणला होता आणि अर्थातच त्यांचं या बाबतचं मत काय ते आपण समजून घेणार आहोत. सयाजी शिंदे आपल्यासोबत आहेत. नुसते आपल्या इथले ज्येष्ठ अभिनेते नाही आहेत, तर साऊथमधले सुपरस्टार आहेत आणि आता हैदराबादलाच आहेत. आणि सयाजी शिंदे यांना सुद्धा आपण खरं तर विचारायचं आहे त्यांच्या अनुभवातनं नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे या सगळ्या प्रश्नाच्या बाबत. गिरीश कुलकर्णी आपल्यासोबत आहेत. अर्थात गिरीश कुलकर्णी यांची सुद्धा वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही आहे, कारण सगळ्यांना आपला माहिती आहे, अभिनेता, निर्माता आणि गिरीश यांचं काम आपल्याला माहिती आहे. अर्थात खरं तर चर्चा आपल्याला विस्तारित स्वरूपात करायची, नुसता वाद घालायचा नाही आहे, कारण जे प्रकरण समोर आलेलं आहे ते प्रकरण गंभीर आहे का हे आपल्याला तपासायचं आहे. पहिला प्रश्न प्रताप सरने तुम्हालाच विचारायचा आहे. मुळात शोभा डे यांनी एक ट्विट केलं आणि या ट्विटची तुम्ही एवढी दखल घेण्याचं काय कारण होतं? कारण मुळात हे ट्विट केलं, त्या ट्विटनी तुम्ही सरकारमध्ये आहात आणि एक चांगला निर्णय तुम्ही समोर आणलेला होता. मग असं काय घडलं की केवळ हक्कभंग तुम्हाला दाखल करावा असं वाटतं? प्रामुख्याने हक्कभंग आणण्याचं मूळ कारण मी तुम्हाला सांगतोय. काल विधिमंडळामध्ये जेव्हा सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी घोषणा केली की दादासाहेब फाळके जे ह्या पूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक आहेत, ते त्यांचा 30 एप्रिलला 145वी त्यांची जयंती आहे. प्रत्येक महाराष्ट्रातल्या मोठ्या मल्टिप्लेक्समध्ये कुठेही दादासाहेब फाळकेंचं तस्वीर म्हणा किंवा तैलचित्र लावलं जात नाही. युवा सेनेने ह्या विषयावर अनेक आंदोलनं केली होती आणि सांस्कृतिक मंत्र्यांना त्या संदर्भातलं निवेदन दिलं होतं. मी सभागृहामध्ये तो विषय उपस्थित केला होता आणि 293च्या चर्चेच्या अनुषंगानं जेव्हा सांस्कृतिक मंत्र्यांनी उत्तर द्यायला सभागृहात उभे राहिले त्यावेळेस दादासाहेब फाळकेंचा तस्वीर किंवा त्यांचा फोटो प्रत्येक मल्टिप्लेक्समध्ये लावणं अनिवार्य आहे. किंबहुना चित्रपट सुरू होण्यापूर्वी दादासाहेब फाळकेंवर आधारित एक छोटीशी शॉर्ट फिल्म आपण बनवून ती दाखवू शकतो का, ती सुद्धा प्रयत्न केला जाईल असं सांगितलं. राहिला मराठी चित्रपट सृष्टीचा विषय, गेल्या अनेक वर्षापासून 15 वर्षे तर आमची सत्ता नव्हतीच, पण शिवसेनेच्या माध्यमातून प्रत्येक ह्या चित्रपट सृष्टीतील कलावंतांसोबत दिग्दर्शक, त्यांचे जे काही समीक्षक आहेत, त्यांना सगळ्यांना घेऊन आम्ही वेळोवेळी त्या मंत्र्यांशी चर्चा केली, परंतु न्याय मिळाला नव्हता. प्रामुख्याने मराठी चित्रपट दाखवला कधी जातो? सकाळच्या वेळेस, दुपारच्या वेळेस किंवा रात्री उशिरा. ज्या नोकरदार मंडळी जी मुंबई ठाण्यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातील इतर शहरी भागांमध्ये राहणारी आहेत, त्यांना वेळ मिळतो कधी? शनिवारी किंवा रविवारी, प्रामुख्याने रविवारचा दिवस, आणि एका दिवसामध्ये त्या वेळेसच त्यांनी चित्रपट बघावा असं गृहीत धरलं जात आहे. माझं असं म्हणणं होतं किंवा किंवा आमच्या पक्षाचं असं म्हणणं आहे आणि तमाम मराठी चित्रपट रसिकांचं म्हणणं की या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक मल्टिप्लेक्समध्ये 5 स्क्रीन पासून 15 स्क्रीन पर्यंत जर स्क्रीन असतात, त्यातल्या एका स्क्रीनमध्ये प्राईम टाइम मध्ये जर मराठी चित्रपट दाखवला गेला तर निश्चितपणे मराठी चित्रपट जास्त चालले जातील. आजही मराठी चित्रपटाला 3-3, 4-4 कोटी रुपये बनवायला खर्च येतो आणि अशा वेळेस जर तो चित्रपट दाखवला गेला तर निश्चितपणे मराठी चित्रपट निर्मात्यांना काहीतरी त्यामुळे ते मालायला पाहिजे. असं असताना सुद्धा अशा भावना सगळ्या महाराष्ट्रातील मराठी जनतेच्या असताना शोभा डे सारख्या एका लेखिकेनं, आजही आम्ही त्यांचा आदर करतो, त्या साताऱ्याच्या म्हणजे साताऱ्यात जन्मलेल्या मराठी आहेत, गिरगावामध्ये त्यांचं लहानाचं मोठेपण झालेलं आहे आणि गौतम राजाध्यक्ष सारख्या एवढ्या मोठ्या महान
फोटोग्राफरची ती बहीण आहे. असं असताना मराठीचा द्वेष त्यांचा उफाळून आलाय. तमाम महाराष्ट्रातल्या मराठी जनतेची तुलना त्यांनी पॉपकॉर्न बरोबर केली आणि जर हा चित्रपट दाखवला प्राईम टाइम मध्ये तर आम्हाला वडापाव आणि दही मिसळ खावी लागेल असं हुल्लडबाजी करणारं किंवा अवहेलना करणारं वक्तव्य त्यांनी उपहासात्मक केलं. त्यामुळे त्यांचा तो हक्कभंग आहे आणि तो हक्कभंग आम्ही आपण हक्कभंगाविषयी पण चर्चा करूया. पण सयाजी तुम्हाला विचारायचं आहे, अर्थातच तुम्ही साऊथमध्ये दक्षिणेमध्ये अत्यंत लोकप्रिय आहात आणि तिथले सगळी चित्रपट जी काही उद्योग आहे तो तुम्ही बघितलाय अत्यंत जवळवरनं. हा जो निर्णय सरकारने घेतलाय या निर्णयाकडे तुम्ही कसं बघताय आणि त्यातूनही हा निर्णय इतर भाषिक चित्रपटांवरती आणि खास करून हिंदी चित्रपटांवरती अन्यायकारक आहे असं तुम्हाला वाटतंय का? हिंदी चित्रपटानं आपल्यावर मराठी भाषेवर किती अन्याय केला याचा कधी विचार केलाय का? कित्येक चित्रपट म्हणजे मी स्मिता तळवलकर, जब्बार पटेल यांचे चित्रपट, सचिन बेळगावकर आमचे चित्रपट, भारतीय चित्रपट किती वेळेला आपल्याला भांडावं लागले की आपला चित्रपट दाखवा. हिंदी चित्रपट आले की डायरेक्ट काढून टाकतात, आपल्याला विचारलं जात नाही. तर अशी परिस्थिती असताना आपण त्यांच्या अन्याय होते हे म्हणणं म्हणजे हास्यास्पदच आहे ना. मराठीवर किती अन्याय होतो हे एकदा बघितलं पाहिजे ना. मराठी निर्मात्या ना किती त्रास होतो याचा विचार करायला पाहिजे पहिल्यापासून, कित्येक वर्षापासून. आणि आता हा निर्णय घेतलाय, हा सरकारने फार चांगला निर्णय घेतलाय. आणि मला तर वाटतं मल्टीस्क्रीनमध्ये 6 ते 9, 9 ते 12 नव्हे, प्रत्येक स्क्रीनमध्ये एक स्क्रीन, मल्टिप्लेक्समध्ये एक स्क्रीन हा फक्त मराठीसाठी ठेवला पाहिजे. म्हणजे शिवाजी मंदिर, गडकरी इकडे प्रत्येक वेळेला नाटक कसं मराठी लोकांना तिथेच बघायला जातात, वळण लागतं, तसं मल्टिप्लेक्सला सुद्धा एक स्क्रीन असेल तर मराठी लोकांना ते वळण लागेल आणि आपल्याला माहिती आहे की नक्की इथं मराठी चित्रपट दाखवला जाईल. सारखा टायमिंग इतकी बदलली जातात त्यामुळं मराठी चित्रपटाला नेहमी तेवढं प्राधान्य मिळत नाही, ही खरी गोष्ट आहे. नक्की तुम्ही म्हणताय की प्राधान्य मिळत नाही, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे सयाजी शिंदे यांनी एक आणखीन वरची मागणी केलेली आहे की केवळ एक स्क्रीन प्राईम टाइमला नाही तर एक पूर्णपणे स्क्रीन राखून ठेवावा दिवसभर, असं सुद्धा त्यांची सूचना आहे. गिरीश, तुम्हाला काय वाटतंय या सगळ्या निर्णयाच्या बद्दल? आणि हा निर्णय मुळात दिल्यामुळे, हा निर्णय उद्या अंमलबजावणी झाल्यामुळे कदाचित मराठी चित्रपटसृष्टीला अधिक चांगले दिवस येतील किंवा किमान बरे दिवस येतील आणि त्यातनं चांगला एक प्रकारचा धंदा त्यातनं सुरू होईल आणि निर्मात्यांना त्यातनं एक भरीव असं योगदान मिळेल, अशा पद्धतीचं हे सगळं जे सांगितलं जातंय त्याच्यात कितपत तथ्य असं तुम्हाला वाटतं? नाही, सर्वप्रथम तर मनापासून स्वागत या निर्णयाचं. हा निर्णय नक्कीच उपकारक आहे आणि त्यासाठी मराठी चित्रपटसृष्टीतले वेगवेगळे घटक, काही त्यातले राजकीय पक्षांशी समन्वय असणारे घटक असे सुद्धा पाठपुरावा करत होते आणि त्याचं फलित म्हणून असेल किंवा ह्या सांस्कृतिक मंत्र्यांनी स्वतःहून केलेली ती गोष्ट असेल, कसं का होईना, पण हा जर निर्णय होत असेल तर तो स्वागतार्ह आहे. याचं कारण असं आहे की मराठी चित्रपट हा गुणवत्ता आणि त्याचबरोबर व्यावसायिकता, म्हणजे व्यावसायिक अशा अर्थाने मी म्हणतो की बॉक्स ऑफिस कलेक्शन, रेव्हेन्यू जनरेशन या दोन्ही आघाड्यांवर गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने प्रगती करतो आहे. असं असताना डिस्ट्रीब्युशन हा जो काही एक त्यातला भाग आहे, त्या डिस्ट्रीब्युशनच्या बाबतीमध्ये मराठी सिनेमे हे कमिशन बेसिसवर डिस्ट्रीब्यूट केले जातात. त्यामुळे मराठी सिनेमांनी जास्ती धंदा करो अथवा कमी धंदा करो, डिस्ट्रीब्युटरला काही फरक पडत नाही आणि त्याला त्याचं कमिशन मिळालेलं असतं. त्यामुळे तो पुढचा सिनेमा लगेच रांगेत त्याच्याचकडे लागलेला असतो, कारण डिस्ट्रीब्युटरची मानवं आहे आणि त्यामुळे तो पुढचा सिनेमा लगेच त्या मल्टिप्लेक्स मालकाला सांगतो की दुसरा आता लावा. यामध्ये मल्टिप्लेक्स ओनर्स हे सुद्धा स्वतःहून मराठी सिनेमाबद्दल एक पूर्वग्रह बाळगून आहेत. काही सन्माननीय अपवाद आहेत, जसं की पुण्यामध्ये चाफळकर आहेत की जे स्वतःहून मल्टिप्लेक्स ओनर असूनही मराठी सिनेमाला त्यांनी फारच चांगल्या पद्धतीचा पाठिंबा आणि पाठबळ दिलेलं आहे की ज्या योगे आज मराठीचं एक महत्त्वाचं सेंटर म्हणून सिटी प्राईड कोथरूड किंवा सिटी प्राईडची जी काही 2-3 मल्टिप्लेक्सेस पुण्यामध्ये आहेत ती आज धंद्याचा मोठा शेअर उचलतात. अशी परिस्थिती असताना जसं सयाजी अत्यंत राईटफुली म्हणाले की हिंदी सिनेमा एका परीने खूप वेगवेगळ्या पद्धतीने आक्रमण करतोच आहे. म्हणजे कुठल्याही अर्थाने कंटेंट म्हणून अथवा काय तुमचं लोकरंजन या अर्थाने म्हणा किंवा
अगदी तुम्ही धंद्याचं जरी बोलाल तरी त्यांचा जो गुणोत्तर आहे धंदा करणाऱ्या सिनेमांचं आणि मराठी सिनेमा गेल्या वर्षातलं जर विशेष करून पाहिला की किती सिनेमांनी बुवा 100 तयार झाले तर त्यातल्या किती सिनेमांनी धंदा केला, चांगला अर्थाचा धंदा केला, तर ते गुणोत्तर सुद्धा मराठीचंच सरस निघेल, यात काही शंका नाही. असं असताना एक इक्वल प्लेइंग ग्राउंड किंवा एक सगळ्यांना दोघांना समान न्याय अशा पद्धतीचं देणं अत्यंत आवश्यक आहे. दुसरी गोष्ट, सरकार म्हणून समाजातल्या दुबळ्या सगळ्या घटकांना पाठिंबा देणं अथवा त्याच्या पाठीशी उभं राहणं हे सरकार म्हणून त्यांचं दायित्व आणि कर्तव्य आहेच आहे. मग या इथे सरसकट सरसरळ म्हणजे उघड उघड असं दिसतं की हिंदी सिने चित्रपटसृष्टी ही मोठा भाऊ असल्यासारखी धाकदपटशा करून वागते आणि वावरते. आणि जिथे धाकटा भाऊ म्हणून मराठी इंडस्ट्री स्वतःचं काहीतरी एक स्थान निर्माण करू पाहते आहे, इथे अत्यंत चांगले तंत्रज्ञ, दिग्दर्शक, निर्माते हे घडू पाहत आहेत. त्याची एक चौकट बसते आहे आणि खूप नेटानी सकस प्रामाणिक प्रयत्न होताना दिसत आहेत. असं असताना त्यांना एक पुरेशी संधी दिली जाणं हे अतिशय काय म्हणता येईल त्याला न्यायाचं आहे आणि त्याबद्दल कुणालाही काही गैर वाटायचं कारण नाही. नक्की जे काही या तथाकथित बोला हे जे काही अचानकच या निर्णयाबद्दल एकदम काहीतरी हुकुमशाहीचं आहे, डिक्टाटच आहे वगैरे अशा पद्धतीचं एकदम अचानक काही जे एक राळ उठवली गेली आणि अत्यंत चर्चेचे पेव जे फुटलं त्याला काही म्हणजे अर्थच नाही. अजून म्हणजे बाजारात तुरीन भटभटणीला मारी अशातलीच गत आहे की या निर्णयाची अंमलबजावणी तर होऊ द्या आणि समजा जर या निर्णयामुळे कोणावर काही अन्याय होतच असेल तर तो त्याचं एकदा नेमकं वस्तुस्थितीजन्य असं स्वरूप जाणून घेऊया आणि मग ते बाधित घटकांनी व्यवस्थित जी व्यासपीठं उपलब्ध आहेत लोकशाहीमध्ये त्या व्यासपीठांचा वापर करून म्हणजे जसं की काय विधानसभा आहे त्या प्रतिनिधींमार्फत आपलं म्हणणं मांडावं, सरकारबरोबर चर्चा करावी आणि त्यांना दाखवून द्यावं की बाबा आम्ही बाधित होतो आहोत, त्यामुळे तुम्ही हे केलेलं काही बरोबर नाही. परंतु अजून कशात काही नाही आणि आताच काहीतरी उगाच म्हणजे या पद्धतीने असं काय म्हणता येईल त्याला एक आरडाओरडा करणे हे काही फारसं बरं नाही. आणि मला असं नक्की वाटतं की हा खूपच स्वागतार्ह निर्णय आहे. हा एवढाच नव्हे तर याही पुढे जाऊन या सरकारने काही निर्णय घ्यावेत, त्याची कठोर अंमलबजावणी करावी अशी आम्हा सगळ्यांचीच इच्छा आणि मागणी आहे. नक्की तुमची मागणी आहे आणि पुन्हा आपल्यासोबत या चर्चेमधला सगळ्यात तरुण आणि आश्वासक असा चेहरा ओम राऊत आपल्यासोबत आहे. ओम, पुन्हा हाच प्रश्न विचारायचा, म्हणजे आपण दुबळे आहोत का? मराठी चित्रपट त्या अर्थाने दुबळा आहोत का? दुबळे आहोत तर नेमकं कुठल्या अनुषंगाने आपण दुबळे आहोत? छोटा भाऊ आहोत की मोठा भाऊ आहोत? कारण आपण एकीकडे सातत्यानं म्हणत आलो इतिहासातून दादासाहेब फाळके आणि आता आपण छोटा भाऊ म्हणून झालेलो आहोत. बॉलिवूड इथेच आहे आणि त्याच्या सावलीमध्ये आपली मराठी इंडस्ट्री कशी कशी तग धरून आहे. नेमकं या सगळ्या परिस्थितीकडे तू एक तरुण निर्माता म्हणून, तरुण दिग्दर्शक म्हणून कसं बघतोयस? आणि ही जी आगपाकड होते म्हणजे एक प्रकारे असं म्हणतात की म्हणजे डिक्टाट दिलेला आहे, एक हुकुमशाही प्रवृत्तीने हे निर्णय घेतलेले आहेत, असं काही झालंय का? नाही, मला तुम्ही म्हणता त्याच्या एक मुळात जावंसं असं वाटतं की जसं मगाशी म्हटलं जात होतं की शोभा डे यांनी ट्विट केलं वगैरे वगैरे, तर शोभा डे ह्यांना चित्रपट निर्मिती किंवा चित्रपट वितरण ह्याच्यातलं फारसं काही किती कळतं हे मला माहिती नाही आणि त्यांचा ट्विट बघता त्यांना काही फारसं कळत असेल असं मला वाटत नाही. त्यांचा ट्विट बाजूला राहू द्या, परंतु हा जो मुद्दा आहे की मराठी चित्रपट हा लहान भाऊ आहे का? मराठी चित्रपट हा भाऊ नक्कीच आहे पण सावत्र भाऊ नक्की नाही. हिंदी चित्रपटाचा सावत्र भाऊ नक्कीच नाही. मला असं वाटतं की मराठी चित्रपट हा लहान भाऊ कधी ठरू शकतो जर तुम्ही आर्थिक गणितं जर बघितली तर. मराठी चित्रपटसृष्टी ही साधारणपणे 140 ते 150 कोटीचं बॉक्स ऑफिस कलेक्शन हे करते, परंतु एक हिंदी चित्रपट बघितला तर तो एक चित्रपट 100 कोटीचं कलेक्शन करून जातो. त्यामुळे जर पण त्याचा कॅनव्हास मोठा आहे, तो देशामध्ये सगळीकडे असतो. त्याच्या तुलनेत जर तुम्ही आमचा हिट पिक्चर बघितला, लयभारी बघितला किंवा टीपी जर बघितला तर त्यांनी 30 कोटी आणि 40 कोटी फक्त महाराष्ट्रातनं कलेक्शन करून दाखवलेलं आहे. त्यामुळे मराठी चित्रपट हा कलेक्शनच्या बाबतीत जर थोडा छोटा जरी नक्कीच असला तरी पण एक कॉन्सेप्ट म्हणा किंवा आमचा जो झेंडा जो आहे तो खूप खूप लांब दूरवर नेऊन ठेवलेला आहे. तुम्ही ह्या वर्षीच नाही पण आधीच्या काही वर्षांचे नॅशनल अवॉर्डचे तुम्ही जर स्टॅटिस्टिक्स बघितले तर बहुतेक ठिकाणी मराठी चित्रपटांनी बाजी मारलेली आहे. मला समाव असं वाटतं की आता परिस्थिती अशी आहे ना की हे जे थिएटरवाले जे म्हणतात की अच्छा पिक्चर हो तो हम दिखा देंगे, आता अच्छा पिक्चर है की अच्छा पिक्चर नहीं है हे ठरवणार कोण?
कारण जोपर्यंत तुम्ही चित्रपट बघत नाही तोपर्यंत तो चित्रपट चांगला आहे किंवा वाईट आहे, किंवा चित्रपट बघितल्यावर देखील चित्रपट जर चालला तर तो चित्रपट वाईट. पण अहो आम्हाला तुम्ही शोकेसच देत नाही. नियम काय सांगतो की 120 स्क्रीनिंग आजपर्यंत जो नियम होता, कालची ही नियम येण्याच्या आधी 120 शो दर वर्षामध्ये मल्टिप्लेक्सला एक मराठी पिक्चरचे दाखवायला लागतात. 365 दिवसांमध्ये 120 शो त्यांना दाखवावे लागतात. हा नियम आहे. हे नियम हा त्यांना का मिळाला? ह्याचं कारण की मल्टिप्लेक्सना ज्या मुभा मिळालेल्या आहेत, त्यांना जे बेनिफिट्स मिळालेले आहेत, म्हणजे त्यांना टॅक्स बेनिफिट असू दे किंवा त्यांना पार्किंग लॉटचं बेनिफिट आहे, त्यांना एक्स्ट्रा FSI मिळालेला आहे, ह्या सगळ्या FSI वगैरे ह्या ज्या सगळ्या बेनिफिट्सच्या अगेन्स्ट त्या मल्टिप्लेक्सनी 120 शो चालवावे मराठी चित्रपटांचे, असं सरकारचं म्हणणं आहे. पण मल्टिप्लेक्स काय करतात, हे 120 जे शो आहेत ते सकाळी 10चाच दिला, सकाळी 12चाच दिला किंवा ऑड वेळेला दिला आणि आपल्या 120 शोचा कोटा संपून टाकतात. काही निवडक चित्रपट असे असतात किंवा काही निवडक वितरक जे असे असतात की त्यांना फक्त हक्काचे आणि चांगले शो हे बहुतेक मल्टिप्लेक्सेसमध्ये मिळतात. जेव्हा मी मल्टिप्लेक्स म्हणतो त्याला, जसं गिरीश मगाशी म्हणाला तसं, त्याला चाफळकर सरांसारखे अपवाद आहेत जे खूप छान मराठी सिनेमाला सपोर्ट करतात. परंतु हे बहुतेक जे मल्टिप्लेक्स आहेत, ज्या चेन आपण म्हटलं जातो, त्यांच्यामध्ये हा ट्रेंड आपल्याला दिसून येतो. आणि आता जेव्हा हे मोठे चित्रपट जेव्हा येतात त्या मोठ्या चित्रपटांच्या तुलनेमध्ये मराठी चित्रपटांचं मार्केटिंग कितीतरी उत्तम जरी असलं तरी ते त्या लेवलला होऊ शकत नाही, कारण तिथे कॉस्ट मॅथमॅटिक्सच बसत नाही. हे आम्ही करूच शकत नाही. मला समावं असं वाटतं की त्यामुळे मराठी चित्रपटांचा अवेअरनेस हा मल्टिप्लेक्स ओनरच्या किंवा मल्टिप्लेक्सचा जो मॅनेजर असतो किंवा जो थिएटर इन्चार्ज असतो त्याच्या स्वतःच्या ह्याच्यामध्ये त्याचा अवेअरनेस कमी आहे. मी तुम्हाला काय म्हणतात ते एक छोटासा आपण ब्रेक घेणार आहोत. ओम राऊत यांचा अभ्यास आहे, त्याच्यावरती अतिशय ज्याला अर्थकारण जे आहे मराठीतलं, त्या अर्थकारणाच्या संदर्भातला ते अभ्यास सुद्धा करतात. त्याच्यातनं काही आकडे सुद्धा आपल्या समोर ते आणणार आहेत. पण त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे एकूण मराठी चित्रपट आणि मराठी चित्रपट यांना मागे सारण्यामध्ये, याला पाठीमागे ठेवण्यामागे नेमकं आणखीन काय दडलंय हे सुद्धा आपण तपासणार आहोत. सयाजी शिंदे यांना विचारणार आहोत की महाराष्ट्र हीच खरी एकूण चित्रपटाच्या अर्थकारणाची आणि चित्रपटाची गोळाबेरीज करण्यासाठीची एक अंडी, सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे का, आणि तिथे त्यामुळे मराठी चित्रपटांना बाजूला सारलं जातंय का, हे सुद्धा आपण तपासणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. विधेयकमध्ये आपण चर्चा करतोय शोभा डे यांच्या वक्तव्यावरती. आम्ही शोभा डे यांना संपर्क केला होता, त्यांच्याशी बोलण्याचा सुद्धा प्रयत्न केला. त्यांना आम्ही या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी विनंती सुद्धा केली, पण त्या आल्या नाहीत. कारण कदाचित त्यांना इथून पुढे जेव्हा हवं त्यावेळेला या विषयावरती बोलायचं असेल, त्यांच्या बोलण्यावरती काही आक्षेप असण्याचं कारण नाहीये. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्यांचं बोलणं त्यांनी समजून केलंय का, त्यांना हा विषय समजलाय का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. सयाजी शिंदे आपल्या सोबत आहेत. सयाजी शिंदे, तुम्हाला हा पुन्हा प्रश्न विचारायचा आहे की एक प्रकारे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचा जो काही एकूण परिसर आहे, ज्या परिसरामध्ये विविध भाषा, खास करून हिंदी सहजपणे समजली जाऊ शकते, अशा वेळेला तुम्ही, कारण तुम्ही दक्षिणेकडे सगळं चित्र बघताय चित्रपटाच्या आणि तिथल्या उद्योगाचं जे काही स्वरूप आहे ते, महाराष्ट्रामध्ये असं जाणून बुजून केलं जात आहे का की जे काही मराठी चित्रपट येतात त्यांना बाजूला सारलं जातं आणि मग तिथे कुठेतरी धंदा जास्ती केला जावा? महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक चित्रपटगृह आहेत, मल्टिप्लेक्सेस सर्वाधिक जास्त आहेत, म्हणून असं काही जाणून बुजून होतंय असं तुम्हाला वाटतं? तमिळ, तेलुगू, कन्नड, नंतर मराठी आणि हिंदी हा वेगळाच विषय आहे. तर तमिळ, तेलुगू, कन्नडमध्ये त्या सिटीमध्ये सगळ्यात जास्त शेअर हा त्या भाषेतल्या सिनेमांना मिळतो. म्हणजे हैदराबादमध्ये 10 ते 15 करोडचा शेअर फक्त हैदराबादमध्ये तेलुगू सिनेमाला मिळतो. नाही, हा सरकारी प्रयत्नांमुळे मिळतो की प्रेक्षकांमुळे मिळतो? हा जो शेअर तुम्ही जास्ती म्हणता तो सरकारी प्रयत्नांमुळे की प्रेक्षकांमुळे मिळतो? आणि प्रेक्षकांमुळे मिळतो. नाही, सरकारी प्रयत्नापेक्षा त्या ऑडियन्स खूप बघतो सिनेमा, हे भाग असला तरी तुम्ही एक लक्षात घ्या, 2-4 वर्षापूर्वी जेव्हा संप झाला होता हिंदी सिनेमाचा कशावरनं तरी, तेव्हा मराठी सिनेमे खूप बघितले गेले होते. त्या 4 महिन्यात 2 महिन्यात खूप बघितले होते. सारखा पर्याय उभा केला जातो आणि आपला चांगला सिनेमा असला तरी तो डायरेक्ट काढलेला जातो. असे कित्येक उदाहरणं आहेत की बरं, मराठीतली जी थिएटर्स काय आहेत, जे सिंगल स्क्रीन आहेत, त्यांचं हिंदीसाठी पर्सेंटेज वाईज आणि मराठीसाठी लमसम भाडं, त्याच्यामध्ये मराठी निर्माता मारला जातो. मराठीमध्ये
स्पेशली मुंबईमध्ये सगळ्यात कमी मराठीचा शेअर येतो आणि मग पुण्याचा, सातारा, सांगली, कोल्हापूरचा आधार घ्यावा लागतो. हे सुद्धा केवढं मोठं दुर्दैव आहे ना. त्यासाठी म्हणून म्हटलं की सिंगल स्क्रीन एक फिक्स द्यायला पाहिजे, वळण लावलं पाहिजे. मराठी नाटकाचा जसा शेअर येतो मग सिनेमाचा नक्कीच येईल आणि याच्यावरती नक्कीच विचार करायला पाहिजे की हा मराठी सिनेमावरती प्रताप सरनाईक, तुम्ही एका मागणीवरनं एवढा गदारोळ उठलाय. सयाजी शिंदे यांची मागणी जर का पूर्ण झाली तर काय होईल मग एकूण? ही तर सुरुवात झालेली आहे. एका म्हणजे खरं तर त्यांची मागणी योग्यच आहे आणि ती वस्तुस्थितीला धरून आहे. कारण मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आज एक छोटा चित्रपट सुद्धा 30 ते 40 कोटीचा जर गल्ला करायला लागला असेल, आणि मी खरं तर ओमचं पण अभिनंदन करतो की ओम राऊत सारख्या एका चांगल्या निर्मात्याने कमी कालावधीमध्ये चांगलं नाव कमावलेलं आहे. लोकमान्यांसारखं म्हणजे त्यांनी काहीतरी वेगळ्या प्रकारचा चित्रपट काढला असता, त्याला प्रसिद्धी मिळवून घेतली असती तर ते वेगळी गोष्ट, कमर्शियल अँगलने बघितलं असतं आम्ही त्याच्याकडे. परंतु लोकमान्यांच्या नावानं त्यांनी चित्रपट काढला आणि तो म्हणजे चांगल्या प्रकारे चालला. तर त्यामुळे अशा प्रकारचे जे चित्रपट निर्माण झाले तर निश्चितपणे एक स्क्रीन काय 2 स्क्रीन सुद्धा करायला काय हरकत आहे. त्यांची तर मागणी एक स्क्रीनची. आता आमच्या हातात सत्ता आलेली आहे आणि सत्तेचं फलित काय होतं ते पुढे पुढे बघा. हळूहळू हिंदीला वाटेल की नाही या चित्रपटगृहामध्ये या स्क्रीन मध्ये कुठला मराठी चित्रपट चाललाय, मग त्यावेळेस तो विचार करेल नाही अरे बाबा आता जसं बोलतात शाहरुखचा चाललाय का, सलमान खान चाललाय का किंवा आमिरचा चाललाय का, मग तो चित्रपट प्रदर्शित होत नाही. तसं आपल्या मराठीच्या एखाद्या मराठीच्या कुठे आपला ऍक्टर असेल तर त्याचा चित्रपट चाललाय का, मग आपला रिलीज करायचं नाही अशी म्हणजे अशी हीच भाषा गिरीश, तुम्हाला वाटतं का की प्रताप सरनाईक जी भाषा बोलतायत तीच भाषा, ज्या भाषेला त्यांनी दादागिरी असं म्हटलेलं आहे शोभा डे यांनी, ही दादागिरीची भाषा म्हणायची आपण की आपला आत्ताचा आलेला विश्वास आहे, एकूण जे काही मराठी चित्रपट निर्माण होत आहेत त्याच्यामुळे झालेल्या एका आत्मविश्वासाच्या बळावरती आपण ही सगळी भाषा करतोय? नेमकं काय, तुम्ही कसं विश्लेषण करता? मला विचारताय? हो गिरीश, तुम्हाला. हो नाही, काय दादागिरी वगैरे काही नाहीये. मला नाही असं अजिबात काही वाटत नाही. एक तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला असं एक अगदी खरं तर अगोदरच मी ते बोलायला हवं होतं की कोणी एक ज्येष्ठ आजी काहीतरी चिमणीच्या कानात कुजबुजतात, मग त्याला कोणीतरी काहीतरी प्रतिक्रिया देतं, याला इतकं महत्व द्यावं असं मला वाटत नाही. कारण त्याच्यामध्ये तेवढं तथ्यच नाही त्या बोलण्यामध्ये, त्या वक्तव्यामध्ये. माध्यमांवरच्या चर्चा या गांभीर्याने केल्या पाहिजेत आणि त्याच्यामध्ये काहीतरी अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर तिथे येऊन कोणीतरी काहीतरी बोलणार असेल आणि ते सुद्धा अभ्यास न करता, माहिती न घेता, तर अशा लोकांना उगाच प्रेक्षकांनी सुद्धा अधिकारी पुरुष समजायचं कारण नाही. म्हणजे मी सुद्धा इथे येऊन जर काही बाष्कळ बोलणार असेल तर माझं म्हणणं काही शिरोधार्य मानायचं कारण नाही. मी त्या व्यवसायात असल्यामुळेच केवळ या चर्चेचा भाग झालेलो आहे आणि त्यामुळे अनुभवांती मला जे आकळलेलं आहे तेच मी काहीतरी इथे सांगू पाहतो. तर त्या अनुषंगाने बोलू जाता कुठेही दादागिरी नाही. एक साधी गोष्ट मी तुम्हाला सांगतो. जगभरामध्ये हॉलिवूडच्या आक्रमणाचा सामना करण्यासाठी फ्रेंच सिनेमाला या पद्धतीच्या सवलती दिल्या गेल्या होत्या. युरोपीय सिनेमा या पद्धतीने वाचवला गेला. त्याच पद्धतीने कोरियामध्ये पण घडलं. कोरियामध्ये कुठलेच सिनेमे चालत नसत, ते आता कोरियन सिनेमे जगातल्या सगळ्या फेस्टिवल्स आणि इतक्या अपार गुणवत्तेचे सिनेमे तिथे तयार होऊ लागले जेव्हा सरकारनी त्यांना संरक्षण पुरवलं तेव्हा. सो सरकारनी ही न्यायदृष्टी दाखवली पाहिजे की इथे गुणवत्ता आहे का, इथे पोटेन्शियल आहे का, आणि तिथे जर तसं ते असेल तर त्याला पुढाकार त्यांनी लोकांनी घेण्यासाठी त्याला पाठबळ देणं हे सरकारचं कर्तव्यच आहे. मग तिथे आता तुम्ही जो सगळ्यात महत्वाचा प्रश्न मांडलात की हिंदी चित्रपट सृष्टीचा काही हितसंबंधांना मार बसतोय का म्हणून ते एवढ्या जोरात चवताळून याच्यावरती टीका करतात का, तर त्याचं उघड उत्तर असंच आहे की हो, अर्थातच हो. कारण एकूणात तुम्ही माझा काही कोणा स्टॅटिस्टिशियन इतका अभ्यास नाही, परंतु सरधोपटपणे तुम्ही जर पाहिलं तर मुंबई सर्कलमधनं त्या ज्या टेरिटरीज असतात हिंदी सिनेमांच्या वितरणाच्या, तर त्या मुंबई सर्कलमधनं जेवढा रेव्हेन्यू मिळतो हिंदी चित्रपट सृष्टीला तेवढा बहुतेक कदाचित इतर कुठून मिळत नसावा. मी काही हे अधिकारांनी म्हणत नाहीये, पण माझा हा अंदाज. आता 1/3 मिळतं. एक तृतीयांश भारताच्या मुंबई सर्कल भारताच्या 1/3 करेक्ट आणि सगळ्या तुम्ही आहात. आय एम व्हेरी सॉरी टू से त्याला अजूनही बॉम्बे टेरिटरी असं म्हटलं जातं. त्याला अजूनही मुंबई बॉम्बे टेरिटरी असं म्हटलं जातं. 1/3 मिळतं. बाय द इन्शुरन्स लॉस त्याला 1/3 जाऊ द्या.
करेक्ट. आता 1/3 कलेक्शन याला सरळ सरळ कॉम्पिटिशन कोणाची आहे तर मराठी चित्रपट सृष्टीची आहे. त्यातलाच काही शेअर म्हणजे साधारण तुम्ही एक पहा की महाराष्ट्राची लोकसंख्या 10 कोटी आहे, तर त्यातलेच बहुसंख्य लोक 1-2-4 कोटी जाऊन काही हिंदी सिनेमा जर पाहत असतील आणि त्यांनाच जर मराठी सिनेमाने आकर्षित करून घेतलं आणि ती मंडळी जर महिन्याला एक चित्रपट पाहू शकत असतील मल्टिप्लेक्सच्या दरांनुसार कुटुंबाला घेऊन जाऊन, तर ते साहजिकच मराठी चित्रपट प्राधान्याने पाहतील. आणि मग हे यांचे जे काही 100 कोटी 50 कोटी 200 कोटी फलाणे कोटी हा सगळा जो काही बाजार आहे तो उतरेल खाली, कमी येईल. याचं कारण असं तुम्ही एक लक्षात घ्या, मगाशी जे मोठा भाऊ छोटा भाऊ ही जी चर्चा झाली आणि ओमनी त्याला अतिशय समर्पक उत्तर दिलं की मार्केटचा साईजच मोठा आहे. पूर्ण भारत वर्ष हिंदी सिनेमा समजू शकतं एका परीने आणि तो कंझ्युम केला जातो. म्हणजे 100-150 कोटी आणि हे आमचं मराठीचं सगळं गणित 10 कोटी मधलं आहे, बरोबर. त्याच्यामध्ये पुन्हा योग्य थिएटर संख्या नसल्यामुळे आम्ही पोहोचतोच कमी लोकांपर्यंत, बरोबर. आता ह्या सगळ्या कमी याच्या आव्हानांच्या पलीकडे जाऊन आम्ही आमच्या फक्त कंटेंटच्या बळावर प्रेक्षकांना घरांमधनं टेलिव्हिजनच्या समोरनं थिएटरकडे खेचून आणतो आहोत. असं असताना यांना पोटशूळ ही सरळ धंद्याची गणितं पण असावीत की त्यांच्या कुठेतरी पोटाला चिमटा बसतोय त्या अर्थाने कुठेतरी असं वाटतं तुम्हाला. आय वॉन्ट टू ऍड समथिंग टू व्हॉट गिरीश हॅज सेड. कारण ह्याच्यामध्ये जर मार्केट पोटेन्शियल, गिरीश, आय थिंक युअर लिनिंग टुवर्ड्स मार्केट पोटेन्शियल. मराठी चित्रपटाचं म्हणजे महाराष्ट्राचं बॉम्बे टेरिटरीचं मार्केट पोटेन्शियल आहे तर 55% ऑफ सिंघम्स कलेक्शन, 55% सिंघमचं कलेक्शन हे महाराष्ट्रातनं झालं. म्हणजे पूर्वीच्या काळात वास्तवचं खूप झालं होतं, पण सिंघमचं कलेक्शन 55% हे महाराष्ट्र गोवा या परिसरात झालं. म्हणजे एकूण किती पोटेन्शियल आहे. द डिक्लेअर्ड फिगर ऑफ सिंघम 1 वॉज 104 crores. 104 का 105 कोटी मला एक्झॅक्टली आठवत नाही. 50 कोटी त्याचे 55% कलेक्शन केम फ्रॉम दिस टेरिटरी. आणि मला नेहमी असं वाटतं आणि मी गमतीत म्हणतो की सिंघम हा हायएस्ट बजेट मराठी सिनेमा आहे आणि इट इज द हायएस्ट ग्रॉसर मराठी सिनेमा. एनिवेज द पॉइंट इज महाराष्ट्रामध्ये डेफिनेटली पोटेन्शियल खूप जास्ती आहे वेन इट कम्स टू गोइंग टू थिएटर्स. आता ह्याच्यामध्ये मी मगाशी तुम्हाला जसं सांगत होतो तर त्याच्यामध्ये जी एक वाईट गोष्ट करून ठेवलेली आहे की हा लेव्हरेज गेम आहे. हा डिस्ट्रीब्युशन हा लेव्हरेज गेम आणि हॅबिटचा गेम आहे, सवयींचा गेम आहे आणि एक तुम्हाला लेव्हरेज करायला लागतं. ह्याच्यात सवयीचा मुद्दा असा आला की जसं सयाजी सर मगाशी म्हणाले की एक थिएटर जर तुम्ही मराठी चित्रपटांना जर तुम्ही डेडिकेटेड दिलं तर नक्की लोकांना त्याच्या चित्रपटगृहामध्ये जाऊन चित्रपट बघण्याची सवय लागेल. आणि ही सवय लागती आता दिसून येत आहे. गेल्या 3-4 वर्षांमध्ये ज्या प्रकारचे कलेक्शन आलेले आहेत, फॅन्ड्री सारखा उत्कृष्ट चित्रपट जो भारत इतर भाषांमध्ये हिंदीमध्ये तर नाहीच नाही, हा कमर्शियल पिक्चर म्हणून गणलाच जाणार नाही, त्या चित्रपटाला 7.5 कोटीचं कलेक्शन मिळालेलं आहे महाराष्ट्रामधनं. हा दृढार्थाने हा कमर्शियल चित्रपट नाही, हा कॉन्टेंट सेंट्रिक सिनेमा आहे. तर अशा चित्रपटांना देखील महाराष्ट्रामध्ये किंवा मराठी भाषेचं हे आमचा अभिमान आहे की आम्ही असे कलेक्शन आणू शकतो. मला असं वाटतं की आपण जर लोकांना सवय लावली जी देवाच्या कृपेने आता लागतीये की लोक टीव्हीवरती पिक्चर येईपर्यंत थांबत नाहीत, त्याची वाट बघत नाहीत, लोक प्रेक्षक गृहामध्ये जाऊन चित्रपट बघतात, ही जर आपण सवय लोकांना लावली तर मला वाटतं हे नक्कीच एक छान बिझनेस मॉडेल म्हणून विकसित होईल. मराठी चित्रपटाचा ह्याच्यामध्ये उद्धार होईल ही गोष्ट वेगळी, पण एक बिझनेसही खूप छान आहे. हा एक प्रकारे व्यवसाय सुद्धा खूप छान आहे ओम राऊत म्हणतात. पण त्याहीपेक्षा महत्वाचा आणखीन एक मुद्दा राहतो तो हाच आहे की या सगळ्या मराठी चित्रपट सृष्टीमध्ये जे अत्यंत तद्दन फालतू असे सिनेमे निघतात त्या सिनेमांना सुद्धा इकडे अशा प्रकारे जागा दिली जाईल का? कारण जे काही अनुदानापोटीच फक्त बनलेले असतात त्या सिनेमांना सुद्धा अशा प्रकारे इकडे जागा दिली जाईल का? आणि त्यातनं होणारी जी काही नंतरच्या भविष्यातल्या काळातली जी काही आर्थिक गणितं फिसकटलेली गणितं जी असतील ती आपल्याला समोर दाखवली जातील का? हे सुद्धा आपण तपासणार होते का छोट्याशा ब्रेक नंतर. बेधडकमध्ये आपण शोभा डे यांनी केलेल्या वक्तव्याच्या निमित्ताने चर्चा करतो. एक सविस्तर चर्चा होते आणि अर्थातच त्यातनं आपल्याला समजते नेमकी मराठी चित्रपट कुठे आहेत, कशा पद्धतीनं हा व्यवसाय सुरू आहे. ओम राऊत, तुम्हाला पुन्हा हाच प्रश्न विचारायचा आहे की ज्या पद्धतीनं हे सगळे चित्रपट चालू आहेत आणि यातलं जे एक प्रकारे ज्याला आपण पाय म्हणतो, जो एकूण शेअर आहे चित्रपटांचा, तो शेअर आपण वाढवू शकतोय का आत्ताच्या याच्यामध्ये? कारण ज्या अर्थाने सयाजी हे म्हणतात, त्यांच्यासारखा ज्येष्ठ अनुभवी व्यक्ती हे म्हणतात की केवळ एक शो नाही प्राईम टाईमचा, तर एक अख्खं स्क्रीन मिळालं पाहिजे इथपर्यंत सवय होण्यासाठी गरज आहे. पण
ते शक्य आहे का? म्हणजे ही सुद्धा आवाजवी मागणी आहे असं तुम्हाला वाटतं की ते सुद्धा येणाऱ्या काळामध्ये विचार करायला हरकत नाही? नाही, आय थिंक सयाजी सरांनी जी मागणी केली ती फारच रास्त आहे आणि फार उत्तम मागणी आहे. मला वाटतं की ह्याच्यावरती देखील सरकारने खूप सिरियसली विचार करायला हवा. मला वाटतं की ही जी चित्रपटांची मागणी आणि चांगल्या चित्रपटांची जी निर्मिती आहे ती दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. म्हणजे जर तुम्ही गेल्या 4 वर्षातले जर फिगर्स बघितले तर हे बॉक्स ऑफिसवरचं कलेक्शन खूप मोठ्या संख्येने वाढत चाललेलं आहे. एक तर कलेक्शन मोठं होत चाललेलं आहे, अधिक सिनेमे जास्ती काळ थिएटरवरती राहतात. एक मध्ये तुम्हाला थांबवायचं, प्राईम टाइम मध्ये तुम्ही स्वतः काही अभ्यास केला का की प्राईम टाइम मध्ये अशा प्रकारे केवळ सिनेमा आला तर नेमकं काय घडतं? म्हणजे त्याच्यामध्ये मी ऍक्च्युली मंदार मी ऍक्च्युली लोकमान्याची फाईल आणली होती, पण आय डोंट थिंक आपल्याकडे इनफ वेळ आहे हे डिस्कस करायला. परंतु माझ्या चित्रपटाबद्दल जर म्हणायचं झालं तर साधारणपणे जे संध्याकाळच्या वेळेला जो एक तर प्राईम टाइम हा शब्द खोटा आहे. हा शब्द मी गेले 2-3 दिवसच ऐकतोय की चित्रपट व्यवसायामध्ये पण प्राईम टाइम नावाची काहीतरी गोष्ट असते. पण साधारणपणे 6 किंवा 9चा शो हा आपण प्राईम टाइम शो म्हणायला हरकत नाही, ह्यांच्या बोलण्यावरनं जे आपण धरू शकतो तसं. तर संध्याकाळी 6चा शो आणि 9चा शो हे सगळ्यात चांगली बॉक्स ऑफिससाठी चांगले शो हे धरले जातात, जे टिपिकली मराठी चित्रपटांना मिळत नाहीत. परंतु काही काळ मराठी चित्रपटांना जे आता मिळालेला लागलेत, म्हणजे लोकमान्याचं जर उदाहरण घेतलं तर जे संध्याकाळच्या काळामध्ये जे शो असतात, संध्याकाळच्या वेळेला जे शो असतात, ते सगळ्या शोना उत्तम बुकिंग मिळालेलं आहे. आता जो चालू चित्रपट आहे कॉफी आणि बरंच काही, संजय छाबरे यांचा चित्रपट, त्याला देखील पुण्यामध्ये काय मुंबईमध्ये काय जे संध्याकाळचे शो आहेत ते सगळे शो हाऊसफुल चाललेले आहेत. मला असं वाटतं की जर योग्य वेळेला जर मराठी चित्रपट जर प्रेक्षकांना उपलब्ध झाला तर त्याला प्रेक्षकगृहामध्ये येण्याची सवय लागेल. मला सयाजी सरांच्या मागणीवरती अजून एक मागणी करायची आहे. प्रताप सर इकडे आहेत तर त्यांच्या समोरच मी करू शकतो कारण का ते सरकारमध्ये आहेत शेवटी. ती मागणी अशी की चित्रपटांना जर तुम्ही आम्हाला एक हक्काचा शो जर संध्याकाळी देत आहात, ती गोष्ट खूप चांगली आहे. परंतु त्याच्या उपर चित्रपटाच्या ऍडव्हर्टायझिंगसाठी म्हणजे थिएटरमध्ये इन थिएटर ऍडव्हर्टायझिंग जी म्हणतात, स्टँडीज असू देत किंवा चित्रपटगृहाच्या बाहेर जी होर्डिंग्स लावली असतात त्या होर्डिंगसाठी देखील आम्हाला जागा मिळायला पाहिजे. पण ती मिळत नाही असं आहे का? म्हणजे वेल, स्टँडीसाठी जागा मिळते, पण स्टँडीसाठी जागा ही तुम्ही चित्रपटगृहात निघत असताना जिथे तुम्ही कमीत कमी वेळ घालवता त्या मागच्या पायऱ्यांवरती असते. जिथे तुम्ही आतमध्ये शिरता तेव्हा जी फ्रंट लॉबी असते जिकडे लोक पॉपकॉर्न खायला थांबतात, त्या तिथे मराठी चित्रपटाच्या स्टँडी हा मागे कुठेतरी पडलेले असतात. किंवा जर तुम्ही बाहेर बघितलं तर त्या होर्डिंग वरती एका झाडाच्या मागे मराठी चित्रपटाचं होर्डिंग असतं थिएटर ऍडव्हर्टायझिंग मध्ये. मला वाटतं की चित्रपटासाठी तुम्ही जो आम्हाला प्राईम टाइम शो जो देत आहात तो फारच उत्तम आहे आणि उत्तम गोष्ट करत आहात, परंतु आम्हाला ऍडव्हर्टायझिंगसाठी देखील इन थिएटर आम्हाला जागा मिळण्यासाठी त्याच्यासाठी देखील एक आम्हाला तुम्ही सोय करून द्या. ही मागणी ओम राऊत यांनी केलेली आहे. सयाजी, तुम्हाला सुद्धा हाच प्रश्न विचारायचा आहे की कारण तुमच्यासारखे अनेक कलाकार, गुणवंत कलाकार बाहेर जात आहेत, बाहेर तुम्ही सुपरस्टार होत आहे आणि मराठीमध्ये तुम्हाला मर्यादा येतात. म्हणजे ही जी काही एकूण गोची झालेली आहे आमची प्रेक्षकांची सुद्धा, ज्यांना खरं तर तुमचा सगळा अभिनय बघायचा आहे, विविध पद्धतीनं सगळ्या या गोष्टी बघायच्या, पण हे अर्थकारण आता मोठं करण्याच्या दृष्टिकोनातून आणखीन काय व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? नाही, मला सगळ्या साऊथला काम करताना माझ्या एक लक्षात आलंय की दादासाहेब फाळकेंना आपला सलाम आहेच. त्यांची परंपरा मराठीतच फक्त टिकून आहे. मराठीतला सिनेमा प्रेक्षकांनी आणि दिग्दर्शकांनी, निर्मात्यांनी तो भपक्याला आणि प्रलोभनाला भाळलेला नाही. साऊथमध्ये काम करताना फक्त प्रलोभन, भपका, स्टार ओरिएंटेड फिल्म्स 80% बनतात आणि 20% सिनेमे सब्जेक्ट ओरिएंटेड बनतात. आपल्याकडे मराठीमध्ये जास्त सब्जेक्ट ओरिएंटेड चांगले विषय घेऊनच फिल्म तयार होतात आणि प्रेक्षक त्या चांगल्या विषयांना दाद देतो. ही अतिशय आनंदाची आणि चांगली गोष्ट आहे. आता राहतो प्रश्न की संख्या वाईज आपल्याकडे बळ तेवढं नाही, त्यामुळं पैसे जास्त तयार होत नाहीत आणि जर पैशाचा खेळ वाढला तर हे सगळेजण इकडं आकर्षित होतील आणि मराठी सिनेमा मोठा होत जाईल आणि तो जाईलच आता. पण मी तेलुगूमध्ये बघितलं तर मी 100 चित्रपट केले, त्यातले 4 चित्रपट मी सब्जेक्ट ओरिएंटेड केले, ते अजिबात चालले नाहीत. इथं फक्त स्टार ओरिएंटेड फिल्मच चालतात आणि मराठीत चांगल्या फिल्म बनतात, पण त्या जास्त चालण्यासाठी जे रस्ते मोकळे हवेत, जो सपोर्ट पाहिजे, तो सपोर्ट आपल्याला युनियन थ्रू, सरकार थ्रू आणि प्रेक्षकांच्या थ्रू
आला तर आपलं अर्थकारण पूर्ण बदलून जाईल आणि मराठी सिनेमा भारतातला उत्तम पण सिनेमा त्या असेल. त्या त्या चांगले अर्थाने तुम्हाला national- त्या अर्थाने तुम्हाला वाटतंय का की युनियन सुद्धा या इथल्या आपल्या तेवढ्या प्रगल्भ आहेत? कारण ज्या काही सगळ्या चित्रपट सेना असतील, संघटना असतील, वेगवेगळ्या पक्षांच्या असतील, या सगळ्या संघटना म्हणून खऱ्या अर्थाने जो मुद्दा पुढे यायला पाहिजे तो येतोय असं तुम्हाला वाटतंय? मी त्यातल्या चित्रपट युनियन जे आपले आहेत त्या सगळ्यांशी एकदा दोनदा बोललोय, त्यांना इकडे घेऊन यायचं माझं ठरलंय. आणि ते मुख्य म्हणजे आपल्याला निर्मात्यांची संघटना नाहीये चांगली, निर्माते जास्त सजग नाहीयेत, रिपीट निर्माते होत नाहीयेत. त्यांनी खरं अभ्यास करायला पाहिजे की इकडच्या निर्मात्यांची, म्हणजे तेलुगूमध्ये निर्मात्यांची एवढी चांगली त्यांची युनियन चांगली स्ट्रॉंग आहे की ती अख्खी इंडस्ट्री होल्ड करतात. त्यांना अर्थकारण कळतं की कसे चित्रपट आणायचे, कसे चालवायचे, डिस्ट्रीब्युशनला कसं सांभाळायचं. आपल्याकडे निर्मात्याला अडवण्याचे मार्ग जास्त आहेत. सगळे निर्मात्याला अडवण्यासाठीचेच मार्ग आहेत, टॉकीज कडून, डिस्ट्रीब्युटर कडून, एक्झिबिटर्स कडून, सगळ्याकडून. त्याच्या बाबतीत नक्कीच विचार व्हायला पाहिजे आणि ज्या काही सगळ्या आपल्या युनियन आहे त्या एक व्हायला पाहिजेत. आता आहेत एक, त्या जरी त्यांचे चेहरे वेगळे असले तरी ते एक आहेत. ते प्रश्न मराठीचा असल्यानंतर ते अतिशय पोटतिडकीनं धावतात, येतात, करतात. मी त्यांच्याशी बोललोय, माझं प्रत्यक्षात बोलणं झालंय. मी अमय खोपकरला म्हटलं होतं आपण एकदा इकडे येऊ, विजय पाटकरला म्हटलं होतं, म्हणजे आपलं अभिजित पानसेला एकदा बोललो होतो. तर या सगळ्यांना एकदा येऊन ह्या सगळ्याचा अभ्यास करून एकदा आपण स्ट्रॉंग व्हायला हरकत नाही, कारण आपले तेवढं पोटेन्शियल आहे. नक्की. गिरीश, अगदी वेळ कमी आहे, थोडका आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा आहे की जे चांगले चित्रपट नाहीयेत, केवळ अनुदान मिळवण्यासाठी काही चित्रपट बनवले जातात मराठीमध्ये, आम्ही बघतो अत्यंत हास्यास्पद असे चित्रपट असतात. असे निकृष्ट दर्जाचे चित्रपट उद्या केवळ इथे एक आरक्षण दिलंय म्हणून या आरक्षणाच्या पोटी तिकडे लागायला लागले आणि नंतर त्यातनं निर्माण होणारा जो काही एकूण डेटाबेस असेल, त्यातनं निर्माण होणाऱ्या जे काही सांख्यिकी असेल, त्यातनं तुम्हाला असं वाटत नाही की या नियमातनं किंवा अशा प्रकारे सरकारने घेतलेला निर्णय चुकीचा ठरवला जाईल, एक जी साधार भीती सातत्यानं व्यक्त केली जाते? हो, नाही, हे तर आहेच आहे. माझी तर सातत्याने अशी मागणी आहे की ही जी काही सबसिडी म्हणून जे आहे त्या पद्धतीचं अनुदान बंद केलं जावं. म्हणजे एका बाजूने मी जसं हा जो प्राईम टाइम शो कॉल दिला गेला आहे त्याचं जसं स्वागत करतोय, त्या पद्धतीच्या या इंडस्ट्रीच्या लांब पल्ल्याच्या भल्यासाठीच्या काही योजना या नीट अभ्यासपूर्वक आणल्या जाव्यात आणि त्याचं काय म्हणता येईल अंमलबजावणी चांगली केली जावी. सरसकट सबसिडी वाटणे, त्याच्यामधनं हितसंबंध तयार करणे, त्याच्यासाठी म्हणून मग काहीतरी कोणीतरी चित्रपट निर्माते बनतात, त्याच्यात व्यावसायिक दृष्टिकोनाचा अभाव असतो आणि मग हा जो काही तुम्ही म्हणताय तसा गैरवापर, मग त्या फायद्यांचा, सरकारने दिलेल्या सवलतींचा गैरवापर करणं, ही गोष्ट होऊ लागते आणि त्याचा बळी चांगले चित्रपट, चांगलं काम करणारे निर्माते आणि तंत्रज्ञ आणि मंडळी यांना त्याचा फटका बसतो, ते बळी जातात. तर त्यामुळे ही गोष्ट सरकारने एवढ्यावरती न थांबता, जसं आता सया सर म्हणत होते तसं खोलात जाऊन अनेक पदरी प्रॉब्लेम्स आहेत, ते साकल्याने नीट शांत बसून सगळ्या लोकांना एकत्र आणून याबद्दलचा नेटका प्रयत्न सरकारच्या माध्यमातून जर झाला, म्हणजे उदाहरणार्थ आता आपण एक मल्टिप्लेक्सचं बोलतो आहोत, ही शहरी भागामध्ये मल्टिप्लेक्सेसनी आपण प्रेक्षकापर्यंत पोहोचू शकतो. बाकी जो उर्वरित ग्रामीण महाराष्ट्रामध्ये पसरलेला मराठी प्रेक्षक आहे त्याच्यापर्यंत पोहोचण्याचं साधन उरलेलं नाही, कारण एक पडदा चित्रपटगृह अस्तंगत होत चाललेली आहेत, ऑलमोस्ट नाही. बरोबर. त्या अर्थाने एक सर्वंकष धोरण असायला सरकारचा हरकत नाही. तुमच्यासारख्या सगळ्या जाणकारांची त्याच्यामध्ये मतं लवकरात लवकर घ्यावीत. केवळ एक असा निर्णय घेऊन सरकारने थांबू नये. पण त्याबरोबर अगदी थोडक्यात ओम, तुम्हाला काय वाटतं ह्याच मुद्द्याबद्दल की मग निकष कुठले ठरवायचे, चांगला चित्रपट कुठला, आणि त्यासाठी हे जे सगळं आरक्षण येणार आहे त्या आरक्षणातनं उद्या त्याचा गैरफायदा कसा घेतला जाणार नाही हे बघावं लागेल. मंदरजी, याच्यामध्ये काय म्हणतात ते गैरफायदा कदाचित घेतला जाऊ शकतो, नाही म्हणता येणार नाही, पण याचा अर्थ असा नाही ना की जे लोकांना खरंच डिझर्विंग आहेत त्यांच्यावरती अन्याय व्हावा. म्हणजे जर कोणीतरी काहीतरी तुम्ही म्हणता त्याप्रमाणे जर एक सी ग्रेड किंवा डी ग्रेड चित्रपट जर असेल, हिंदी भाषेमध्ये पण सी ग्रेड चित्रपट आहेत, मराठीच्या सगळ्या भाषांमध्ये आहेत, इंग्रजीतही असतात, तसे चित्रपट जर असतील आणि जर त्या चित्रपटांना मुळे जर हे काय झालं तर पण
जे इतर लोक जे जे बरे चित्रपट बनवतात जे आपण ह्याच्याने म्हटलं त्यांच्यावरती अन्याय हा नक्कीच होऊ नये. आणि खरं सांगायचं झालं तर जे सी ग्रेड चित्रपट जे तुम्ही म्हणता ते सी ग्रेड चित्रपट जर तो असेल तर त्याच सी ग्रेड चित्रपटाला PVR फिनिक्स मध्ये लावण्याचा अट्टहास तो करणार नाही, कारण का त्याला तिकडे कलेक्शन कदाचित मिळणार नाही. त्यामुळे मला वाटतं की असा प्रश्न येणार नाही. आणि जरी आला तरी ज्यांना जेन्युइन एफर्ट करायचा आहे आय थिंक त्यांच्यावरती अन्याय होऊ नये. नक्की त्यांच्यावरती अन्याय होऊ नये या सगळ्या बाजू खरं तर सरकारने तपासल्या पाहिजेत. आणि त्याच निमित्ताने पुन्हा प्रताप सरनाईक जे सरकारचे प्रतिनिधी आहेत इथे त्यांना आपण हीच विनंती करूया की केवळ एखादा निर्णय घेऊन थांबू नका. या सगळ्या अनुभवी लोकांचा खरं तर फायदा घेऊन त्याच्यातनं एक सर्वंकष असं धोरण लवकरात लवकर राज्य सरकार ठरवेल अशी आपण अपेक्षा करूया. त्याही बरोबर शोभा डे यांना सुद्धा आपल्याला एवढंच म्हणायचं आहे की हा विषय काय आहे तो जरा समजून घ्या. केवळ ट्विटवरची टिवटिव करू नका. त्याचं कारण हेच आहे की अर्थात हा महत्त्वाचा आणि अतिशय गंभीर असा विषय आणि याच्यामध्ये केवळ ज्येष्ठ आहात, तुम्हाला ज्येष्ठपणाचा तुम्हाला आम्ही आदर देतो, पण ज्येष्ठ आहात म्हणून अभ्यास करायचा नाही असंही होत नाही. तुम्ही अभ्यास करा आणि त्यातून हा विषय समजून घ्या. जर हा विषय समजला तर नक्कीच हा हिंदी चित्रपट विरोधी निर्णय नाही आहे हे तुम्हाला कळेल. विनोद तावडे तुम्ही सुद्धा असेच बेधडक निर्णय घेत राहा चित्रपटासाठी आणि सर्व आपल्या समाजासाठी. महाराष्ट्रातल्या नक्कीच असे निर्णय घेतले तर माध्यमं तुमच्या बाजूनी उभे राहतील यात काही शंका नाही आहे. धन्यवाद. नमस्कार.